वसुंधरा आणि रम्या मंजूला खोटी माहिती देतात की नंदिनीने पिऊला वेडे ठरवण्यासाठी काउन्सिलर बोलवली, तर खोटं सांगतात की काउन्सिलरमुळे पिऊ तिच्या मैत्रिणीपासून लांब होईल. काय मंजू काउन्सिलरला बोलू देईल? काय काव्य घेईल नंदिनीसाठी स्टँड? संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा भाग सुरू होतो जीवा आणि नंदिनीपासून. नंदिनी सरळ म्हणते जीवाला दगड, तर जीवाही म्हणतो माझी काही हरकत नाही. तर जेव्हा नंदिनीच्या चेहऱ्यावर घाम येतो, जीवा नंदिनीला फ्रीज समोर घेऊन जातो. जीवाच्या आयडियाने नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येते आणि नंदिनीचा घाम पण जातो. काय जीवा नंदिनीला जिंकू शकेल? आणि कधी होणार त्यांचा गैरसमज दूर? दुसरीकडे वसुंधरा आणि रम्या मंजूला काउन्सिलरबद्दल खोटी माहिती देतात. ती माहिती ऐकून मंजू खूप घाबरते आणि पिऊच्या काळजीपोटी नंदिनीला एक्सपोज करायचे ठरवते. काय जीवा आणि काव्या नंदिनीसाठी स्टँड घेऊ शकतील की वसुंधराचा प्लॅन काम करेल? काउन्सिलरचं नाव ऐकून मंजू जे बोलती आहे ते काव्या समजते, तर काव्या पार्थच्या ट्रिकने मंजूचा रागही शांत करते. ती मंजूला उलटी गिनती करवते. पार्थ काव्यामुळे चकित होतो. काय मंजू काउन्सिलरला बोलू दे? मंजूचा राग शांत झाल्यावर नंदिनी मंजूला समजवते की काउन्सिलर म्हणजे मनाचा डॉक्टर. जेव्हा ते मंजूला पटतं तेव्हा काउन्सिलर पिऊला भेटते. रम्या आणि वसुंधरा खूप घाबरतात की त्यांचं सिक्रेट बाहेर आलं तर काय होईल पुढे. काय काउन्सिलर पिऊकडून खरं काय आहे ते जाणू शकेल? पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.